आणि हा घेतला आहे फॉर्म ऑइल. सो पटापट याची आता अनबॉक्सिंग करूयात आणि याला पण पैसे द्यायचे आहेत ते पण पे करूयात. 16 Pro Max घेतला बर का. ते फोन घेऊन आलोय. आई 20,000. 1,20,000 नाही फक्त 20,000. का आई आईने पैसे दिले का नाही मला सांगतोच. आई बोलतो नाही असं केलं आईने. हा पैसे दिले त्याला लागले. जे आईला बरोबर माहित ए चुप रा. तू नाही घेतला तेव्हा मी बोललो काही मधीन आता 15. अरे सस्ता. हा सस्ता. 70,000. हे गाईज गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही. आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. भाई आज सकाळ सकाळची मॉर्निंग बघितली मी भरपूर दिवसानंतर. 10 वाजलेत आणि भाई बाहेर एवढी थंडी आहे ना. 10 वाजता तिखट चहा पिये ना तो. तिखट चहा कसला. सूट भारी मिली. आई चहाच वेगळा पिता आमचा. सूड बेरी मिरी कोणती असते ती टाकते चायमध्ये आणि एवढा औषधी चाय बनवते भाई आणि तो मला प्यायला सांगते सकाळी सकाळी. खोकला नाही याचा बाळा कसा बसेल. बघ आईने कप कसना मोठा घेतले असं लागतं वाटगा आमच्या आईला. अरे बाबा खोकला नाहीये ना म्हणून पिता. बघू कसं बघ बघ काला चहा पित मी प्याव ग. मग पे ना जरा असा जा कसा खोकला या समजा खुडलावर तुझा. माझा खुल्लाच आहे. जर कमी वर जा. आणि मी माल घालता. आई ही माल बिल घालू का मी. चांगली वाटतं का. घाल ना पोरांची. कोणची लहान पोरा घालता पोरी. ओरी आई का अशी बोलत. चांगली वाटतं का पण माझ्यावर. चैन घालू. घाल दादाची घाल बारकी घालू. दादा देत ना मला. दे बघ त्याला बाकी जरी कर ना. करायची आई बघू आता दिवाळीला करू. दिवाळी कवा येईन बाबा अजून दिवाळीला वर्षी पारली. करीन मग आपले गणपती ना ना. आता हे माईचं गणपती जवळ येते मग तवा करीन ना आपले गणपती. 2 महिन्यात. मग 2 महिन्यात करू ना. खर्च आज संध्याकाळी मोबाईल पण घ्यायला जायचं आहे. सो आई पण बोलली आहे घेऊन टाक तुझ्या कामाची गोष्ट आहे म्हणून. आणि एवढे इन्व्हेस्टमेंट मोबाईलमध्ये करत नाही कारण की मोबाईलची डाऊनफ्लॉच होत असतो नेहमी बघेल तेव्हा. मोबाईल घ्यायचाच आहे संध्याकाळी. जाऊयात बुक वगैरे केला आहे मी मोबाईल. जाऊन घेऊया 16 Pro Max 512 GB. पण एवढे पैसे म्हणजे घालवले. मी 15 घेतलेला मोबाईल पण काही कारणास्तव तो प्रॉब्लेम झाला. ते सांगेल मी नंतर कधी तुम्हाला. पण आता घ्यायचं मला 16. तर बघूयात जाणार आहे. तर काहीच बाहेर आलं घरातून आणि तोंडावरती जेव्हा ऊन पडतो ना तेव्हा भारी वाटतंय कारण की आंघोळ करताना बाई जाम थंडी लागली आहे मला आतमध्ये. असं वाटत होतं आंघोळच नको करायला पण काय ना आंघोळ केल्याशिवाय माझी सकाळ न होत. भारी वाटतंय बाहेर. दादा वगैरे पण गेला आता आंघोळीला कारण की त्याला जायचं वाटतं हॉस्पिटलमध्ये. रात्रभर पण हॉस्पिटलमध्ये होता कारण की बाबू रडो होता. मग औषध घ्यायला वगैरे मेडिकलमध्ये मी जायला लागतं. दादा गेलेला म्हणून तो आज लेट झोपलाय नाहीतर मच्छीवरती असता. आता दादा टेम्पोसुद्धा चेंज करणार आहे हा. आणि ह्याच्या नवीन टेम्पो बुक केला आहे पण त्या नंबरसाठी थांबला आहे. 5005 आम्हाला नंबर पाहिजे. हा टेम्पोला ना कमीत कमी 20 ते 25 वर्ष झाले बघा. याच्या हालण्या काय झालेत त्याच्यामुळे दादांना नवीनच केला. आणि ही मच्छीची गाडी आमची लाईटी तिच्या चालू ठेवल्या. ते बघ लाईट चालू ठेवले. मग बोलतं बॅटरी का उतारतं काय यार. लाईटी चालू ठेवल्या गाडीच्या. तो टेम्पोचा नंबर घ्यायला पण पैसे मी दिले. चांगला आहे ना. चांगला असतो का याचा टेम्पो. आरशात दिसायला मागच्या नाही दिसत. नागडा आहे का तू. तुझ्या होतो नंबर ते मी लगेच म्हणता कवा तरी आता बी येईन. मग आपला नंबर चॉईस नंबर त्याच्यामुळे जो नंबर आपल्याला भेटत नाही म्हणून त्याला थांबवले टेम्पो. आता मी आता सांगला ना मला संध्याकाळची गाडी पाहिजे तरी गाडी भेटेल. लगेच देत होता तो बोला आता बुकिंग कर. लगेच बोलतो पासिंग करता उद्या बोलतो येऊन जा. 24-25 तारखेला बघ हाच नंबर पाहिजे होता. हा नंबर पाहिजे होता. गुड मॉर्निंग. यो बघ गुड मॉर्निंग कालू. दादा कालू बारीक झाले असं वाटतं रे.
बारीक झाली थोडासा. हा डंपऱ्या डंबऱ्या आपल्या गाडीवरती जाते का गाडीवरती. देखा तेनू पहली पहली रवे पलू नको चालू. जुली 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 त्याला सोड ना आता बघ चावा घेन. आजकाल तू ते कालू बिलू तुझे लाड करायला घेतले. चावू का तुझे मेल्या. नका मारी ना तुझे ना. आता अगोदर लय भांडणं करायचे पण आता नाही करत. त्यांना समजले जुली काय करत नाही. नाहीतर लय नका मारता. जुली दिसली का पलाचा डायरेक्ट. एवढी खिचडी आली आहे तर तो उपास आहे ना मला पण आणि सगळ्यांना पण. आहे तुला पण आहे ना उपास. तर मी पार्सल घेऊन जातो डब्बा. गाईज माझा डब्बा रेडी आहे. याला काय पिशवी नेऊ तर गाईज निघूया आता आपल्या पनवेलच्या शॉपला. सो भरपूर कामं आहेत त्याच्यामुळे थोडंफार जायला लागतं मला. आणि आज उपास सुद्धा आहे तर मी जाणार नव्हतो. बोललो घरातच मस्त उपासाचा खाऊ मस्त मस्त बनवलेला. पण जावं लागतंय काही कारण असतं कारण की स्टॉक पण गाडीमध्ये ते सगळं काय घेऊन जायचं मला. डब्बा आहे डायरेक्ट संध्याकाळीच येईल मी. बाबा गाडीवर कुठं बसले. हे बघ गाडीवरती बसून बसून गाडी माझी अर्धी घाण केली. आई कबूतर आई माझे कबुतरा बोलतात लोक. पालू नका पनवती असतात हे असतात. हा बाबा मी कधीपासून पालता. मग 100 जण बोलली. हे सगळी अंधश्रद्धा असते. मी याच्यावरती विश्वास न ठेवत. काय माहिती होत पण असेल काही जणांच्या याच्यामध्ये पण मला अंधश्रद्धा वाटते. माझ्याकडे पिजन्स कधीपासून आहेत हे बघा. तर गाईज मी चाललोय पलाव मधून. सो इथे सिक्युरिटी असतातच. यांना माहिती नाही कोणाची गाडी आहे. नाही राहत. गेस्ट आहे काय सामान काय काय सामान बॉम्ब माहित सांगा ना काय कपडे. तुम्ही राहता का आतमध्ये. नाही एंट्री करून घ्या ना. का म्हणजे नेहमीच जातो मी आजच बघितलेलं तुम्हाला. नेहमीच जातो मी. नाही केलं नका आता नका नका लेट झालेले. मग काय ते तरी सांगा. कपडे येतो पनवेलला चाललोय. इकडे पनवेलला जायचं आतमधून जातो मी. बरं वाटतं जरा छान वाईब भेटते जाता आता. हो का चला थँक्यू. हो भाई साहब. तर गाईज सकाळी सकाळी पोहोचलोय काल भैरव मंदिराच्या इथे. वाजलेत 11:10. सो गाडी लावूया तिथे आणि दर्शन घेऊयात पहिला. तर चला तर या मंदिरात दर्शन घेऊयात आणि तुम्हाला पण घडवतो आज सकाळ सकाळ दर्शन. गाईस दर्शन वगैरे झालंय आणि आता निघतो शॉप वरती. तर गाईस जस्ट आलं दुकानावरती. सो जाऊयात. साफसफाई नाही केली वाटतं याने. 11 वाजले अजून साफसफाई नाही केली काहीच. बलिराम ना आला का रे. बाहेर झाडू बिडू ना मारली काहीच अजून. हा हा बलिराम कुठे. हा थोडा लवकर यायचा ना. 11 वाजच्या आतमध्ये खोलायचं दुकान. झाडू बिडू मारून घ्यायचा. बलिराम थोडा लवकर येत जा ना. हा मग नाश्ता करायला गेलता. चालेल. पहिला तर खरोखर तुमचं मनापासून सॉरी बोलतो
कारण की हे आर्टिकल भाई भेटतच नव्हते. भरपूर मेसेज याचे, भरपूर डिमांड होती. कारण की ॲडिडास पट्टीमध्ये हे जॅकेट आणि विथ एम्ब्रॉयडरीचं काम असणारे. मार्केटमध्ये स्टिकर वगैरे वाले जॅकेट आणतात, आपण आणतो जी क्वालिटीज ठेवतो. कारण की वर्ष आपले कस्टमर आपल्याशी जोडून राहावे आणि त्यांना क्वालिटी प्रॉडक्ट भेटावे, म्हणून त्याच्यामुळे नेहमीच आम्ही काम करत असतो आणि असे आर्टिकल नेहमीच युनिक आणत असतो. लवकर आयक्रो मेन्सवेअरला आता व्हिजिट द्या. दोन्ही शॉपला आपण अवेलेबल केले ते आर्टिकल. मार्केटमध्ये कुठंच भेटत नव्हते भाई, आपण ने केलं आता यावेळी ऍड ऑन बघू शकता. याच्यामध्ये आपण एक रेड कलर केलाय, जो डिमांडिंग नेहमीच कलर असतो. पूर्ण इथं पट्टी असणार आहे, विथ पूर्ण ॲडिडासची ब्रँडिंग असणार आहे इकडे आणि AM to XL पर्यंत साईज भेटणार आहे. याच्यामध्ये ब्लॅक कलर जो जास्तीत जास्त डिमांडिंग होता तो सुद्धा यावेळी आपण अवेलेबल केलाय. भरपूर स्टॉक मागवलाय. इथे ॲडिडासचं पूर्ण एम्ब्रॉयडरीचं वर्क असणार आहे. चैनीची क्वालिटी तुम्हाला दाखवतो मंडळी कशी असणार आहे. एकदम प्रीमियम असणार आहे. चेक करा, कोणत्या चैन तुम्हाला माहिती आहेत, लागत नाही काय नाही, पण आपल्या इथे जे आपण आणतो पूर्ण चेक करून आणतो. जे आपण जॅकेट आपल्याकडे शॉपवरती अवेलेबल ठेवतो ते. लवकर आयकोरा मेन्सवेअरला व्हिजिट द्या किंवा ऑनलाईन सुद्धा मागू शकता. ऑल ओव्हर इंडिया आपण डिलिव्हरी सुद्धा करतोय. प्राइस काय ठेवली यावेळी, मार्केट तोड रेट ठेवली आहे फक्त आणि फक्त 499ला. वाट कसली बघतोय भावा, लवकर व्हिजिट दे किंवा ऑनलाईन मागव. दादा काय आणलात डब्याला? खिचडी आणली, खातो का? संकष्टी म्हणून खिचडी आणले बघू शकता काहीच तुम्ही दादानी. आणि आता पूर्ण फोटोशूट वगैरे केलाय नवीन आर्टिकलचा, तर आपल्या इंस्टाच्या आयडीला येईल, तर तुम्ही बघू शकता तिथं. बघा कसल्या. खातो का? नाही खा. मी खाऊन आलो आता खिचडी घरूनच. तुला पण उपवास आहे? नाही, घरी असतो ना उपवास, त्याच्यामुळे. बली बघा असं काम करतो. बली बोलतो काम करेंगे कभी नहीं आराम करेंगे बोलतो बली. सकाळपासून तर आपण इथंच आहोत शॉपवरती. आता वाजलेत 4:30 वाजलेत. थोडासा मला काम आहे त्याच्यामुळे मी निघतोय. सो आपला बिल पण किती झाला बघूयात पटापट. सांग भावा, जरा डिस्काउंट लावून दे. 8,000 बिल झाला तुझा. हा, डिस्काउंट लावून 7,500. 7,500. ओके चालेल, पटापट पॅक करून टाक. चल, जे आपण शर्ट वापरतो ना ते आपल्या भावाच्या शॉपमधूनच वापरतो, कारण की आपल्याला याच्या शॉपमधलेच कपडे जास्त आवडतात. त्याच्यामुळे आपण सगळं काय हे शर्ट हे सगळे इम्पॉर्टंट शर्ट ते सगळे मला पहिल्यापासून मी घालतो म्हणून वेअर करतो. आणि यांची क्वालिटी पण मला माहिती आहे. भाऊ ठेवतोच तसे कपडे, काय करशील, लगेच एका नजरेत पापासून येतात. नंबर 1 असते आपल्या इथं. तुम्हाला पण पाहिजे असेल तर यायचा. आपला शॉप कुठे? कुठे? करंजाडे R3 आणि एकविरा मेन्सवेअर. धन्यवाद. येतील, सगळे येतील. तू पॅक करून दे पटकन, मला फिरायला जायचा. अजून 2-3 पिशव्या दे. कंजूसगिरी करू नको, ले कंजूसगिरी करतो. पैसे कसे घेतो पटापट? पिशव्याना कंजूसगिरी करतो. पिशवी पण तशी ब्रँडेड आहे रे तुमच्या दुकानाची? पिशवी आपला कामच ब्रँडेड असतो. अरे थँक्यू. चला जाऊ का मग? पैसे क्रेडिट कार्ड आहे का? क्रेडिट कार्ड नाही. लोन वरती? लोन पण नाही आपल्याकडे. देत जा लोन, देत जा. कोणाकडे पैसे असतात कोणाकडे नसतात भाई, लोन देत जा असं. फक्त गुगल पे. चला गाईज निघूयात आता आपण. पहिला तर हे कपडे गाडीमध्ये टाकून घेऊ. मी फिरायला चला, त्याच्यासाठी शॉपिंग केली थोडीफार. भाई गाईस आता निघूयात आपण दुकानाच्या इथून. ऑलरेडी भरपूर टाइम झाला मला. निघालो आता आपण. बघता पलाव सिटी मध्ये पोहोचलोय. तर जाम जोराची भूक लागली मला, काय खाऊ समजत नाही, काय उपास तर आहे. सो आलो आता सध्या तर एरियामध्ये माझ्या. ओ भाई पोहोचलो घराच्या इथे. गाडी कुठे लावू मी मला समजत नाही. दिना मामा पण बाहेरच आहे, आई पण बाहेर आहे. गाडी लावू इथं. जुली पण माझी बाहेरच आहे आज. काय विषय, दमल्या पक्का. सगळ्यात पहिला तर आपण भेटू आपले जुलीला. माझे 500 रुपये ये काय घेतले काय एवढा बिटा दिसला. 500 रुपये देऊन टाका. श्री गाव दे पर्सन राहणार रेडूच नाही. आई बघ, आई दिना मामा, आई राज भूक लागले. किसरीच का वापस उपासाचा कितीला होणार आपला? हो ना, आता एक बिटा एक भात करतो, एक काबुड्याचा नेंची भाजी करतो. त्याला कोण घालील सगळा आवरा? मी करतो ना. तूच घालत? जस्ट आलो घरामध्ये आणि आईने दिली मला गरमागरम खिचडी. गरम करून दिली. या साईडला 2 जण बघा, दोघा पण बसलाय. दोघांचं नाव काय? तुझं नाव काय? आणि तुझा? हर्ष. आरुष. शाळेत जाऊन आली का?
शाळेत गेलेली का नाही? ट्युशनला आता शाळेत नाही जात. आणि तू? स्कूल ट्युशन दोन्ही पण. कितीला तू? दुसरीला. बंद कर गाईस. आता मी झालं फ्रेश वगैरे. जायची तर इच्छा नव्हती, उद्या सकाळीच फोन घ्यायचा होता, पण माझ्या तुषार आला ना भाई. काय करशील? चलच बोलतो मोबाईल घ्यायला. जायचा? मग जाऊ ना भाई, पैसे पण घेतले. चला तर गाईस निघूयात, कारण की फोन माझ्या गरजेचा, त्याच्यामुळे मला घ्यायलाच लागतोय. स्कूटीच घेऊन जाऊ रे. चावी आहे का? आता येते का? मग येते ना भाई. बस का 2 वर्ष झाली चालवतो. नीट चालव. एक नंबर आहे. तुझ्या मुला जास्त घ्यायला लागला मला मोबाईल. याचं स्टोरेज नुसतं फुल होतं ना. हा त्याच्यात मुला घेता रे. गाईज रात्रीच्या डोंबिवलीमध्ये यायचं म्हणजे बघा अशी ट्रॅफिक असते. पूर्ण जाम 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 ट्रॅफिक असते डोंबिवलीमध्ये. हो भाई कधी पोचायचो. तोंड पण काला झाला गाडीवर. असते घे रे भाई. असं ट्रॅफिक मध्ये थांबायला लागतंय डोंबिवलीला. तर गाईज फायनली आलं मोबाईल घ्यायला आणि हा घेतलाय फोमाईल. सो पटापट याची आता अनबॉक्सिंग करूयात आणि याला पण पैसे द्यायचे ते पण पे करूयात. 16 Pro Max 500 GB. तर गाईज फायनली ओपन करतो याला. घेतला बर का? ठीक आहे. मग काय घेतला फोन आणि मग त्याच्यानंतर त्याची शो शायनिंग करावंच लागते. मग घेतले त्याला एक मस्तपैकी स्क्रॅच गार्ड आणि तो लावायला लागला, कारण की स्क्रॅच गार्ड वगैरे तर लावायलाच लागतं, नाहीतर भाई फोन बिन पडला तर भाई विषय व्हायचा. म्हणून स्क्रॅच गार्ड पहिला तर लावून घेतला आपण. तर गाईस फायनली घेतलाय फोन आणि आता आपण निघूयात घरी. स्कूटी घे तू. 16 Pro Max 512 GB घेतलेला आणि याच फोन मध्ये आता मी शूट करणार याच्यानंतर. आणि कसा दिसतं जरा सांगा बरं कमेंट करून. हा 13 आहे. 13 मध्ये आतापर्यंत यूज करत होतो. आणि इथं ट्रॅफिक बघा भाई, जाम ट्रॅफिक लागते. आणि याच्यामध्ये सिस्टमच वेगळी दिली आहे जरा. लांब लांब जास्ती कमी जास्ती सगळा बोटावरनच करू शकतो. झूम आउट. गाईस फायनली फोन घेऊन आलोय. आई मग हा रोकड भरलं. रोकडा घेतला आई. हप्त्यावर घेतला असता जास्त पैसे जातात ना. मग मला कॅशच घेता ना, द्यायचं असतं पैसे. आता घेतला, आता काढीन मस्त मस्त व्हिडिओ. हा नाही कमी आहे. कमी 1,20,000. 20,000 नाही फक्त 20,000. का आई हुशार आहे बाबा. आई उपास सोडू का मी? किती वाजला बघ ना. 8:47 झाले. आईचा अजून येत नाही. बघता आईचं कधी येतील. उपास सगळं आईने जेवण बनवून ठेवलं. आमची मोठी आई ना भाई सगळं आयत्या टायमावरती सगळं जेवण बघते. घरातले काम वगैरे आणि जेवणाचं भाई तिचं बोलावं तेवढं कमी आहे. खरोखर आतापर्यंत जी तेव्हापासून करते ना भाई जाम काम करते. या साईडला मिरच्या बनवल्या. वापस आम्हाला 3 घरात किती जणांचं वेगवेगळं जेवण लागतं. मला वेगळं, आईला वेगळं, सगळ्यांना वेगवेगळं. सगळं मोठी आई बनवते आमची. आणि आईच्या हातचा खाचाल ना भाई काय बोलू, एकदम टेस्टी खतरनाक. या साईडला बघा आईने चण्याची भाजी बनवली आज. सगळं जेवायला रेडी आहे. मला बोलतं नको घ्या बोलतं. तुम्ही किती दिलत पैसे मला? किती दिलत? खरा खरा बोल, किती दिलत पैसे? खरा मी पैसे दिलंच नाही तुला. खरा खरा सांग किती दिले पैसे? नाही दिलंस? आईने पैसे दिले का नाही मला सांग तूच. आई बोलतो नाही असं केलं आईने. हा मी पैसे दिले त्याला. लागले 1,00,000 रुपये दिले त्याला. दिसतो मोबाईल ना जे आईला बरोबर माहित आहे.
घेतला गाईज फायनली. कारण की घेणार नव्हतं मी मोबाईल, पण काही कारण नसतं घ्यायला लागला मोबाईल. आता नसता घेतला ना महिने आई. मी पैसे टाकतो असं कुठं पण, इन्व्हेस्ट करतो कुठं पण मोबाईल बिबाईल मध्ये. कामासाठी मी घेतलंय मोबाईल. याच्यानं व्हिडिओ पण मस्त येतात नाही. घेतला आता, घेतला तर घेतला, राहू दे. चला आता गाईज उपास सोडून घेऊ. आईने मस्त बाबा उपासाला कवरा भारी दिले. वांगी बिंगी कोणी केली? तू ना केली नाही? हा, ती आपल्या पार्सल येतात नेहमीप्रमाणे उपास असल्यावर. या ताईने पाठवून दिले, या पण कारेला पण ताईने पाठवून दिले. आईने फक्त भाजी पापड नाही बनवल्या, पाठवून आलेला आहे. दिल्या. पटापट मी उपास सोडून घेता आणि लगेच जेवायला बसता. आई थांब, मला पाय पडून दे. आई थांब, पाय पडून दे. चप्पल काढ. कोणी किसली नव्हती केली? बघ ना, सारखं मला त्याच बोलतं. जाम भूक लागलेली बाबा. रास मला. सुप्रा, तू नाही घेतला ना? मी बोललो काही मधीन आता 15. अरे सस्ता. हा, सस्ता. 70,000. तुझं लाखाचं 1.5 लाखाचा नाही रे, तेवढंच. एवढा लाख रुपये लागतात का याला? 60 1.5 लाखाचा मोबाईल नाही. मग मला तुझा तुम्ही वस्तू का खराब खरा संध्या जावाला भेटत नाही घरा. सांगितलं आहे 500ची आणली का आम्ही 200ची. आता व्हिडिओ काढीन ना पटकन. आता रोज व्हिडिओ पाहिजे, तुला घरांची आखली. तर काही जेवण वगैरे झालंय आणि तुषार वगैरे येतात ते मला घ्यायला. आम्ही चाललोय चाय प्यायला. काल जी चाय पिलेली ना ती चाय प्यायसाठी चाललोय. बोलत चल जाऊ पटापट मस्त की. थंडी तर जाम आहे. स्वेटर घालायचा होता पण नाही घातला, असंच निघालो. यार काही स्वेटर घालून यायला पाहिजे होतं. लय थंडी लागते. चल सरक थोडा, जाऊच जागा. चला तर काही जाऊया चाय प्यायला. तू पण येतो का यार? बाबा लय थंडी. तुला कसं वाटतं आता 16 घेतलाय तर? लय भारी वाटतं रे. करा त्याच्यामध्येच करताय. तुमच्या दीदीने पण ही घेतली ना टेम्पो. चांगले दिवस आले तरी आमचे सध्या. बरं वाटतंय. प्रत्येकाचे दिवस येतील. कोणची नजर नको लागायला म्हणून झालं. हा, तुषारची नजर नको लागायला विमल मागतो झाला. मी विमल दिल्या नाही तर लावल का तर दीड घालायला. लवकरच तिसरा शॉप पण ओपन होणार आहे. कुठं होईल? तिसरा शॉप करायचं आपण. मग भिवंडीला करूया. चालेल. तिथे पण फॅमिली चालेल. तुला तिकडे पण विमल देईल. हा का? चालेल चालेल. तर गाईस पोहोचलो आम्ही. गाडी तर इथं लावून घेऊ. आता पटापट चाय पिऊन घेऊ आपण. गरम आहे का? गरम आहे भाई. या गाईस चाय प्यायला. भाई कसली थंडी आहे बाहेर ना. या टायमात आम्ही चाय प्यायला आले. वाजलेत किती आहे बघून दे. 11 वाजलेत. 11 वाजता यांनी शॉप बंद केला. यांना बोललं जाऊयात आपण चाय प्यायला. घेताय चाय वगैरे. सगळ्यांना घेऊन आलो चाय प्यायसाठी. आज मस्का पाव म्हणजे काय? बनपाव आहे का? असं काय लावून दिलाय? हा, मस्का लावला त्याला. तर निघालो आम्ही आता घरी. आज आपण विकीची स्कूटी घेऊन आलेलो या साईडला. 4 व्हीलर नव्हते आणले. चला गाईस जाऊयात घरी. एकदम बेकार थंडी आहे भाई. मी जॅकेट पण घालायला विसरलो. यानं तर सोडले. आता चाललंय घरात चालत चालत रस्त्यांच्या. चला तर घरी जाऊन भेटू. आला तुला चहा पाहिजे होता? तुला काय पाहिजे होता? मेल्या
झाल्या एकटा चहा पिऊन आले. हा बघ वास येतो हाताला चहाचा. आवरा चहा पिऊन येते एकटा. आवडी थंडी लागते ना मला इथं बाहेर ठेवले. चल मला घरात घेऊन. सुलटी बोलतं तुला घ्याव. जस्ट बेडरूम मध्ये आलोय आणि थंडी वगैरे तर बाहेर पक्की डेंजर आहे. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करणार आहोत, कारण की आज घेतलेला मी पुन्हा iPhone 16 Pro Max आणि तोच आजचा ब्लॉग होता. कारण की मला घ्यायचाच होता, कारण की माझं ह्याच्यामुळे ना काम होणार होतं, त्याच्यामुळे मी हा फोन घेतलाय. असं जर तुम्हाला खरोखर त्या फोनची म्हणजे गरज असेल तरच एवढा महाग फोन घेतलेला बरा आहे ना, तर याची डाऊनच होणार आहे प्राइस. किती पण दिवसानंतर थोडे किती दिवस झाले जुनं झालं का ची प्राइस डाऊनच होणार आहे. हा माझ्या कामाचा फोन आहे त्याच्यामुळे घेतलेला आहे. जर तुम्हाला खरोखर याची गरज असेल तरच घ्या आयफोन, नाही तर नुसता शॉपसाठी घेऊन काय फायदा नाही त्या आयफोनचा. काहीतरी युजेबल पाहिजे आपल्यासाठी फोन, तर घेतला तर काही वांदा नाही. आणि आता तसंही मी हा 13 फोन माझा आता भरपूर वर्ष झाले, याला 3 ते 4 वर्ष झाले तेव्हापासून हा यूज करतोय. त्याच्यानंतर हा मी 16 घेतला आणि घ्यायचं कारण एकमेव होता, ते पण फक्त आणि फक्त मला ब्लॉगिंग करायला लागते, रील्स बनवायला लागतात, त्याच्यामुळे हा माझा पूर्ण कामाचा फोन असणार आहे. त्याच्यामुळे मी हा फोन बाय केलाय. सो कसा वाटला फोन ते पण सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि ही जी व्हिडिओ मी शूट करतो ना ती iPhone 16 Pro Max मध्येच आहे. सो आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.